स्मिता आणि मी सुजाता. SS कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आता नारळी पौर्णिमा हा मस्त श्रावण महिन्यातला एक सण येतोय जेव्हा आपण नारळी भात करतो. तर आज आपण बघणार आहोत नारळी भात याची रेसिपी. तर आपण त्याच्यासाठी 1 कप तांदूळ घेतलाय ना, बासमती तुकडा घेतलाय आपण. बासमती तुकडा म्हणजे ह्याच्यासाठी अख्खा न घेता शक्यतो दुबार वगैरे असा घेतला तर जास्त छान आहे. तर आता आपण इथे 1 कप हा तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ हा 2-3 वेळा धुवून घेतलेला आहे. आणि आता हा आपण डायरेक्ट कुकरमध्ये अतिशय सोप्या पद्धतीनं आणि झटपट होणारा असा करतोय. तर इकडे आपण कुकर तापायला ठेवूया. डायरेक्ट कुकरमध्ये आपण हे सगळं करूया. छान गरम झालाय. 3 चमचे आपण त्याच्यामध्ये तूप घालूया. 3 ते 4 चमचे तुमच्या आवडीनुसार. आपण त्याच्यामध्ये लवंग टाकतोय आता 4 लवंग छान अशा फुलल्या की आपण नंतर तांदूळ टाकतो त्याच्यामध्ये. अगदी झटपट खरं हा भात होतो नाही का, अगदी म्हणजे वेगळा भात करून मग पुन्हा त्याचा गुळाचा किंवा खोबऱ्याचा लेअर देण्यापेक्षा त्या पद्धतीनं पण तुम्ही करू शकता. पण हा अगदी झटपट होतो म्हणजे आणि छान होतो. आता आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया. तो बासमती तांदूळ, लवंग आणि तूप काय मस्त भन्नाट वाचायला त्याचा अगदी. आपल्याकडे कसं असतं ना गं, प्रत्येक सणाची एक खासियत आहे की ह्या सणाला आपण हे पदार्थ करायचा आणि ते सगळे ठरलेले पदार्थ असतात. खरं किती छान आहे ना. म्हणजे एरवी पण करायला हा खूप छान आहे. म्हणजे असं स्वीट डिश म्हणून एरवी पण आपण नारळी भात करू शकतो. छान थोडंसं 1-2 मिनिटच आपण ह्याला परतून घेतलंय. हे बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये आपण 1.5 कप गूळ घालूया. गूळ थोडं तुमच्या आवडीनुसार आहे आणि कमी जास्त करू शकता. पण हे आपलं परफेक्ट आहे, प्रमाण परफेक्ट आहे. तो थोडासा परतला की त्याच्यामध्ये आपण हा खोवलेला नारळ घालणार आहे. नारळी पौर्णिमा आहे त्यामुळे अर्थातच ह्याच्यात नारळ असणारच. 1 कप आपण नारळ, फक्त नारळ घेताना मात्र ताजा, म्हणजे ज्या दिवशी आपल्याला हा करायचा आहे नारळी त्या दिवशी खोवणलेला हवा आहे नारळ. हे पण थोडंसं परतून घ्यायचं. त्यातल्या लवंग आणि गूळ आणि खोबऱ्याचा इतका छान वास येतोय. तर हे छान जरा परतून घेतलंय 2 मिनिटं. पाणी घालूया आता. छान परतलाय तो. 3 कप आपण पाणी घालतोय. तर हा जरा असा मऊ व्हायला पाहिजे. म्हणजे मोकळा नसतो पाणी आता थोडं जास्त आहे पण तो तेवढं लागतच आहे. त्याला आता आपण सगळ्यात 1 शिट्टी देऊया आणि 5 मिनिटं गॅसवरती ठेवूया. म्हणजे कसा मस्त असा होईल आणि बाकीचं सगळं आपण नंतर घालूया. तर आता आपण सगळं ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. म्हणजे गूळ, पाणी, तांदूळ आणि खोबरं सगळं घालून आपण ह्याला आपण 1 शिट्टी देऊया मध्यम गॅसवरती आणि 5 मिनिटं आपण ह्याला बारीक करूया. आपला हा 1 शिट्टी आणि 5 मिनिटं आपण बारीक गॅस करून ठेवला होता. तर आता बघूया आपण झालंय का. मस्त झालेलं आहे. कलर पण किती छान आलेला आहे. सगळं असं छान हलवून घ्यायचं आणि आता मग त्याच्यामध्ये टाकूया. आता अर्धा टीस्पून जायफळची पावडर, अर्धा टीस्पून वेलदोडा पावडर, एखादा टेबलस्पून बेदाण्याचे दाणे आणि काजू. ठीक आहे, भरपूर आवडीनुसार घालू शकता. आणि थोडंसं तूप सोडूया. एखादा टेबलस्पून, 2 टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये
किती झटपट झाला अक्षरशः. तुम्ही बघू शकता की किती आपण, मला वाटते 15 ते 20 मिनिटामध्ये आपला तयार झाला. मस्त वास सुटलेला आहे अगदी लवंगीचा वगैरे. आता आपला हा नारळी भात सर्विंगसाठी तयार आहे. तर आपण सर्विंग करूया. तर आज आपण नारळी भात ही रेसिपी बघितली. तर या नारळी पौर्णिमेला नक्की हा राईस करून बघा, आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आमच्या SS कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूया.